रेशन दुकानातलं एक दृश्य कल्पना करा. एक आजोबा रांगेत उभे आहेत. नंबर येतो. ते मशीनवर बोट ठेवतात आणि मशीन म्हणतो थंबप्रिंट जुळत नाही. पुन्हा प्रयत्न, पुन्हा तेच. शेवटी ते रिकाम्या हाताने परत जातात. हे चित्र देशात अनेक ठिकाणी दिसतं आणि नेमकं तेच बदलण्यासाठी सरकारनं 14 ऑगस्टपासून एक नवीन पद्धत सुरू केली आहे. तिचं नाव प्रोग्रामेबल डिजिटल रुपया. तर एक सेकंद थांबतो. मी इथे नुसती बातमी वाचून नाही दाखवत, तर ती तपासून आणि परीक्षेच्या दृष्टीने योग्य नोट्स काढून ते तुमच्यासोबत शेअर करतो. तर सबस्क्राईब करा. तेवढंच पुरेसं आहे. तारीख 14 ऑगस्ट 2024. ठिकाण चंदीगडमधलं टागोर थिएटर. तिथे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते एका योजनेचा शुभारंभ झाला. पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया अध्यक्षस्थानी होते आणि अन्नमंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित होते. नेमकं काय सुरू झालं? प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेखालची सबसिडी आता डिजिटल रुपयाच्या स्वरूपात मिळणार. आणि हे सुरू झालं 2 ठिकाणी, चंदीगड आणि दादरा नगर हवेली. हे दोन्ही देशातले पहिलेच केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे सर्व पात्र लाभार्थ्यांना ही सुविधा मिळते. आणि हे अचानक झालेलं नाही आहे. याआधी पुदुच्चेरी आणि गुजरातमध्ये याची चाचणी झाली होती. पुदुच्चेरीत तर फेब्रुवारीमध्येच याची सुरुवात झाली होती. इथवरचा प्रवास 3 टप्प्यांचा आहे. हे नीट समजून घ्यायचं असेल तर मागे 3 टप्पे बघावे लागतील. पहिला टप्पा, धान्य. पूर्वी लाभार्थ्याला दुकानातून प्रत्यक्ष गहू तांदूळ मिळायचा. अडचण काय? वजनात घट, धान्य संपलेलं असणं किंवा दुसरीकडे वळवलं जाणं. दुसरा टप्पा, पैसे. मग सरकारनं ठरवलं की धान्याऐवजी पैसेच थेट बँकच्या अकाउंटमध्ये टाकून द्यायचे. याला म्हणतात डीबीटी. चंदीगडनं 2015मध्येच हे सुरू केलं होतं. पण इथेही एक अडचण राहिली. बँकेत गेलेला पैसा कशासाठीही वापरता येतो, तो अन्नावरच खर्च होईल याची काही खात्री नाही. आणि तिसरा टप्पा, प्रोग्रामेबल डिजिटल रुपया. पैसा मिळतो पण तो ठराविक कामासाठीच वापरता येतो. प्रोग्रामेबल म्हणजे नेमकं काय? आता हा शब्द समजून घेऊया. आणि त्यासाठी एक साधं उदाहरण. तुम्हाला कधी गिफ्ट कार्ड मिळालं का? एखाद्या ठराविक दुकानाचं. त्या कार्डवर पैसे असतात पण ते फक्त त्याच दुकानात चालतात, दुसरीकडे नाही. प्रोग्रामेबल डिजिटल रुपया साधारण तसाच काम करतो. सरकार पैसे लाभार्थ्याच्या डिजिटल वॉलेटमध्ये टाकतं, पण त्या पैशांना एक अट जोडलेली असते. ते फक्त नोंदणीकृत रेशन दुकानात आणि फक्त ठराविक वस्तूंसाठीच वापरता येतील. म्हणजे तो पैसा दुसरीकडे वळवताच येणार नाही. अट पैशात लिहिलेली असते. आणि वापरायचं कसं? स्मार्टफोन असेल तर QR कोड स्कॅन करायचा आणि साधा फोन असेल तर OTP वापरायचा. इथे एक प्रश्न नक्की येतो. UPIनं आपण आधीच पैसे पाठवतो, मग हे वेगळं काय? फरक मूलभूत आहे. UPI ही पैसे हलवण्याची पद्धत आहे. तुमच्या बँक खात्यातले पैसे दुसऱ्याच्या बँक खात्यात जातात. म्हणजे UPI हा रस्ता आहे, पैसा नाही. डिजिटल रुपया मात्र स्वतःच पैसा आहे. तो रिझर्व्ह बँकेने जारी केलेला असतो, अगदी नोटेसारखा, फक्त डिजिटल स्वरूपात. आणि आणखी एक फरक परीक्षेसाठी लक्षात ठेवा. बँक खात्यातल्या पैशाची जबाबदारी त्या बँकेची असते, पण डिजिटल रुपयाची जबाबदारी थेट रिझर्व्ह बँकेची असते. आणि प्रोग्रामेबल असणं म्हणजे पैशावर अट घालता येणं. हे UPIमध्ये शक्यच नाही. सरकारला यातून काय हवंय? 3 गोष्टी. गळती थांबवणं, सबसिडीचा पैसा ठरलेल्या कामासाठीच खर्च होईल याची खात्री, बायोमेट्रिकचं अवलंबित्व कमी करणं. सुरुवातीला सांगितलेल्या आजोबांची अडचण आठवा. बोटाचा ठसा म्हणजे थंबप्रिंट झिजलेला असेल तर रेशन मिळत नाही. तेलंगणा आणि दिल्लीत अशा घटनांमुळे वाटप विस्कळीत झालं होतं. हा नवा मार्ग त्यावरच पर्याय आहे. आणि पारदर्शकता. प्रत्येक व्यवहार रिझर्व्ह बँकेच्या डिजिटल खातेवहीत नोंदला जातो. म्हणजे पैसा कुठे गेला हे याचा मागोवा घेऊन बघता येतं. अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार यातून सबसिडीत 4 ते 5% बचत होऊ शकते. आणि इथे एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, कारण यावर अफवा पसरतात. फ्री रेशन बंद होत नाही आहे. हक्क तेवढाच आहे, फक्त तो पोचवण्याची पद्धत बदलते. पण यात अडचणी काय आहेत? पहिली अडचण, डिजिटल दरी. ग्रामीण भागात इंटरनेट नीट चालत नाही. वयस्कर लोकांना ॲप वापरणं जमेल का? यावर सरकारचं उत्तर आहे, साध्या फोनवाल्यांसाठी OTPची सोय आहे, म्हणजे स्मार्टफोन लागतच नाही.
पण प्रत्यक्षात ते किती चालतं हे वापरूनच कळेल. दुसरी अडचण गोपनीयता. प्रत्येक व्यवहाराची नोंद राहणार, मग ती माहिती कोण बघू शकतं आणि किती काळ ठेवली जाईल. आणि तिसरी अडचण एक व्यावहारिक आहे. चंदीगडमध्ये 2015 पासूनच धान्याऐवजी पैसे दिले जात होते, म्हणजे तिथे पाया आधीच तयार होता. पण देशातल्या बहुतेक ठिकाणी अजूनही प्रत्यक्ष धान्य मिळतं. तिथं हे मॉडेल तशाच्या तसं बसेल का, हा प्रश्न अजून सुटलेला नाही. म्हणूनच याला टप्प्याटप्प्यानं पुढे नेलं जात आहे आणि यशस्वी झालं तर पुढे खत, गॅस आणि शिष्यवृत्तीसाठीही असाच वापर होऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं? पैशावर अट घालणं योग्य आहे की लाभार्थ्याला पूर्ण स्वातंत्र्य असावं? कमेंटमध्ये तुमचं मत सांगा आणि ही माहिती ज्यांना उपयोगी पडेल अशा लोकांना हा व्हिडिओ पाठवा. चॅनल नवा आहे, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.